नमस्कार, मी सारिका आणि एस ज्योतिष कट्टामध्ये सगळ्यांचे सहर्ष स्वागत आहे। कशा आहात? आशा करते स्वस्त असाल, मस्त असाल, आनंदी असाल आणि हसत असाल। तर मागच्या वर्षी जे काही आपलं राहिलं आहे ते पुढे घेऊन चला आणि जे दुःख होतं ते मागच टाटा बाय बाय करा आणि 2024 साली आनंदाने जगायला सुरुवात करा। त्या आनंदासाठी गरजेचे आहे चेहऱ्यावर एक स्माइल आणि ती स्माइल कायम ठेवा, म्हणजे आपण युनिव्हर्समध्ये आनंद पाठवतो आणि युनिव्हर्स आपल्याला आनंदच देतो। सुरुवात करायची आहे आजपासून राशी भविष्याला। मेष राशीचे 12 महिने कसे जाणार आहेत हे तुम्हाला सांगणार आहे। त्याआधी पण छोटीशी आशावर आज एक ऑफर ठेवली आहे, कोणी पाहिली नसेल तर जरूर पहा। बाटलीवर ऑफर आहे, चक्क आपल्या एंजल मॅजिक वॉटर बॉटलवर आज 200 रुपयाची सूट आहे। त्याचबरोबर मिळणार आहे तुम्हाला राजस्थान खुशबू ज्वेलर्सचा चांदीचा पेन। या पेनवर मी लकी चार्मची रेकी करून देणार आहे। परिवारातला प्रत्येक सदस्य स्वतःचं महत्त्वाचं काम असेल त्यावेळी हा पेन जवळ ठेवू शकतो, हा पेन वापरू शकतो। या पेनानं तुम्हाला चांदी आहे, चंद्र मजबूत होणार आहे, शुक्र मजबूत होणार आहे। त्यामुळे हा पेन कोणीही सोडू नका आणि त्यासाठी तुम्हाला घ्यावी लागणार आहे ती म्हणजे ऑफरमध्ये बॉटल। पण ते सुद्धा आज पहिल्यांदा, वर्ष झालं बॉटलला, पण आज पहिल्यांदा ह्याच्यावर 200 रुपये सूट आहे। ज्यांना नंबर माहीत आहेत त्यांनी पटपट बुकिंग करा, कारण जोवर माझ्याकडे पेन आहे तोवरच ऑफर आहे। पेन संपले की ऑफर संपली। त्याचबरोबर आजपासून जे कुणी काही खरेदी करणार आहे त्यांच्यासाठी संक्रांतीचं हळदी कुंकू हे मी तुम्हाला पाठवत आहे। तुमच्या खरेदी बरोबर ज्यांची खरेदी असेल, ज्यांचे कुरिअर 1 तारखेपासून होतील त्या सगळ्यांना हळदी कुंकू मी गिफ्ट देणार आहे। यामध्ये आहे कोल्हापूर आणि तुळजापूरच्या भवानी आईचं हळदी कुंकू आणि इथं देत आहे मी तुम्हाला तिळगुळ आणि ही छोटीशी प्लेट आपलं वाण म्हणून। तर चला पटपट आजपासून जे कुणी खरेदी करेल त्याला ताईचा तिळगुळ बरोबर संक्रांतीपर्यंत मिळेल। वरती दिलेल्या नंबरवर या गोष्टीसाठी संपर्क साधा। चला आता सुरुवात करूया आपण मेष राशीसाठी। त्याआधी सुद्धा अजून आज ज्यांनी ब्रेसलेट घेतले त्यांनी आजपासून वापरायला सुरुवात करा। ज्यांना घ्यायचे आहेत त्यांनी या महिन्यामध्ये कंप्लीट करा आपली ब्रेसलेट घेणं, म्हणजे तुम्हाला त्याचा जास्तीत जास्त फायदा होईल। ओम साईराम। चला सुरुवात करूया 2024 सालच्या मेष राशीचं भविष्य। तर भविष्य मी तुम्हाला सांगत आहे आगळं वेगळं, ते म्हणजे प्रत्येक महिन्याचं भविष्य सांगून प्रत्येक महिन्याला एक उपाय मी तुम्हाला देणार आहे। तर भविष्य सेव्ह करून ठेवा, नाही तर व्यवस्थित ऐका, लिहून ठेवा। जानेवारीत काय उपाय करायचा आहे आपल्याला, फेब्रुवारीत काय, मार्च, अशा 12 महिन्याचं तुम्ही लिहून ठेवू शकता। तर चला, ज्यांच्या नावरस नावावरची रास आहे मेष, त्यांचा जानेवारी महिना कसा जाणार आहे हे आता आपण बघूया। तुमच्या नशिबामध्ये किंवा कुंडलीमध्ये सूर्य आणि मंगळ हे एका ठिकाणी येत आहेत। 2023 साली जे मिळाले नाही ते काम आता चालू होईल। 23 साली केलेले कष्ट आत्ता बहरामध्ये येतील। तब्येत ठीक नाही राहणार थोडीशी, कारण शनी महाराज आपल्याला त्रास देणार आहेत, पण घाबरू नका, काम करत राहा, मोटिवेट राहा, स्वतः सदानकदा मोटिवेट राहा। मोटिवेट स्वतः राहण्यासाठी मेडिटेशन करा किंवा मोटिवेट व्हिडिओ बघू शकता। कुठनं तरी स्वतःला चार्ज ठेवा सारखं, म्हणजे तुमची सर्व कामं होतील, तुमच्यामध्ये एनर्जी राहील। आळस हा तुमचा शत्रू आहे जानेवारी महिन्यासाठी। आळस केलात तर जे एवढे चांगले ग्रह तारे आहेत ते सुद्धा बर्बाद होतील। आळस करू नका कोणत्याही कामासाठी, नोकरी असो, अभ्यास असो, व्यवसाय असो, नवीन काही करायचं असो, आळस नकोय। आपला जिद्द लावून कर्म आणि कष्ट चांगली करा। हा महिना तुम्हाला खूप चांगला जाणार आहे। हवे ते मिळायचे ग्रह तुमच्यापाशी आहेत, पण तिथं नडणार आहे आळस। जिथं आळस असेल तिथं ह्यातलं काही नाही, नसेल तिथं सर्व काही मिळणार आहे। केतू जरा आपल्याला आपल्या स्वभावात पण बदल करणार आहे, तर केतू प्रसन्न ठेवण्यासाठी आपल्याला उपाय करायचा आहे ते म्हणजे स्टे डॉगला काही ना काही खाऊ घालायचं आहे। चपाती घाला, दूध घाला, बिस्किट घाला, पण स्टे डॉग जेव्हा जेव्हा जानेवारी महिन्यामध्ये दिसतील त्यावेळी काहीतरी थोडंसं त्यांना खायला घालण्याचा प्रयत्न करा, म्हणजे जानेवारी महिना हा तुमचा सुखा समाधानाचा जाईल। आता घेऊया आपण फेब्रुवारी महिना। फेब्रुवारी महिन्यामध्ये सूर्य
त्याचं काम करणार आहे. बुध आणि मंगळ हे तुमच्यामध्ये कन्फ्युजन निर्माण करणार आहेत की हे करू का ते करू, ते बरोबर होतं का हे बरोबर होतं. या कन्फ्युजनमध्ये तुम्हाला महिना घालवावा लागेल, पण ते घालवायचं नाहीये म्हणून तुम्हाला मी आधीच सावध करत आहे. कुणाचं काही ऐकू नका. डोक्यात कन्फ्युजन केव्हा होतं, हा म्हणतो कर आणि तो म्हणतो नको करू, त्यावेळी होतं. म्हणून कुणाचं काही ऐकू नका. आपलं मन, आपली बुद्धी जे म्हणती त्याच्यावर विश्वास ठेवा, युनिव्हर्सवर विश्वास ठेवा, महादेवांवर विश्वास ठेवा आणि आपलं आहे ते काम करत राहा, पुढं जा. कुणाचं ऐकून मागं अजिबात वळू नका. जर असं केलं कामच नाही तर संबंध पण बिघडतील. पती पत्नी असो, अजून घरातली कुठली नाती असो, प्रियकर प्रियसी असो, इथं नात्यांमध्ये दुरावा येऊ शकतो. म्हणून फेब्रुवारी महिन्यामध्ये अजिबात कोणाचं काही ऐकायचं नाही. हेल्थ व्यवस्थित राहील. फक्त आणि फक्त तब्येत छान राहणार आहे, पैसा भरपूर येणार आहे, पण कधी जेव्हा तुम्ही लोकांचं ऐकणार नाही तेव्हा. आणि हे ऐकू आपल्याला येऊ नये किंवा या दृष्टीनं आपण वागू नये म्हणून फेब्रुवारी महिना सुरुवात झाल्या थोडासा किराणा, म्हणजे काहीही किराणातली जी काही गोष्ट तुम्हाला शक्य असेल ती कोणाला ना कुणाला गरीबाला दान करा, देवळात दान करा. जिथं अन्नदान होतं तिथं दान केलं तरीही चालेल. पुढचा महिना आहे आपला मार्च महिना. तर मार्च महिन्यामध्ये शनी आणि सूर्य यांची युती होत आहे. दोघांचं पटत नाही हे आपल्याला माहित आहे. संघर्ष, वाद विवाद हे सगळे या महिन्यात आपल्या नशिबाला येणार आहेत. भांडणं होणार आहे, कामाला उशीर होणार आहे, घरातल्या जोडीदाराशी पटणार नाही, पार्टनरशिपमध्ये पटणार नाही, भांडण 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 असाच हा फक्त महिना तुमचा मार्चचा जाणार आहे. त्यामुळं मार्च महिना लागल्या पहिल्यांदा उपाय करायचा. दुसरी गोष्ट, डोकं आणि तोंड दोन्ही शांत ठेवायचं. कान सुद्धा आपल्या लोकांकडे नको आहेत. आपल्या कामावर फोकस करा, शांत राहा, मेडिटेशन करा, जप करा, आराधना करा, साधना करा, जे तुम्हाला आवडत असेल ते करा. फक्त भांडण होणार नाही याची तुम्ही काळजी घ्यायची आहे. कारण शनी सूर्य तेच करतील आणि ते आपल्याला करायचं नाही. म्हणून उपाय करायचा आहे तो म्हणजे पाणी आणि दूध, म्हणजे किंवा न उकळलेलं दूध, साधं दूध आणि पाणी हे महादेवाच्या पिंडीवर जर तुम्हाला महिनाभर जमलं तर महिनाभर, नाही जमलं तर सोमवारी तरी कमीत कमी मार्च महिन्याच्या तुम्ही घालत राहा. म्हणजे तुम्हाला या सगळ्या गोष्टी होणार नाहीत. पुढचा महिना आहे एप्रिल महिना. तर यावेळी लागत आहे तुमच्या राशीला ग्रहण दोष. तर काय होणार आहे, सूर्य अस्त होणार आहे. त्यामुळं तुमच्यातली नाराजगी वाढेल, राग वाढेल, वाणीवर कंट्रोल राहणार नाही. शनी मंगळ युती चांगली असणार आहे. त्यामुळं धनप्राप्ती भरपूर होणार आहे, पैसा मिळणार आहे. व्यापार धंदा नोकरी सगळीकडे बरकत आहे. पैसा व्यवस्थित आहे पण माइंडसेट नाहीये. या प्रकारच्या सिच्युएशन मधनं तुम्हाला एप्रिल महिन्यात जावं लागणार आहे. त्यासाठी शांती महत्वाची आहे. आपल्या डोक्यावर, आपल्या तोंडावर कंट्रोल ठेवा. जे बोलाल ते मधुर बोला, नाही तर बोलू नका. असा हा महिना तुमच्यासाठी आहे. काय करायचं आहे, हे जे आहे मंगळाचं आणि शनीची जे पैसा आहे तो आपल्याला मिळाला पाहिजे. पण वरती जो ग्रहणदोष आपल्याला लागत आहे त्याचा आपल्याला काही नाही झालं पाहिजे. यासाठी काय करायचंय, 10-20 रुपयाची निळीची बाटली घरामध्ये आणा. 1 मग्गाभर पाण्यामध्ये 2 थेंब निळ घालायची. काही बोलायचं नाहीये, काही करायचं नाहीये. 1 मग्गाभर पाण्यामध्ये 2 थेंब निळ घालायची आणि बेसिंग मध्ये ते पाणी ओतून द्यायचं. हा उपाय रोज करू शकता, आठवड्यातनं एकदा करू शकता, शनिवारी फक्त करू शकता. जसं तुम्हाला शक्य असेल तसा करा. पण एप्रिल महिन्यात हा उपाय तुम्हाला फायदेशीर आहे, तरच तुमचा हा महिना गोड जाईल. पुढचा महिना आहे एप्रिल महिना. तर शुक्र आणि सूर्य आणि गुरु यांची युती होत आहे. त्यामुळं काहीतरी टार्गेट ठेवा जे पूर्ण करायची ताकद तुमच्यामध्ये येणार आहे. त्यामुळं मे महिन्यामध्ये आधीपासूनची टार्गेट पण पूर्ण होतील किंवा यावेळी तुम्ही स्वतःसाठी काहीतरी टार्गेट करू शकता की हे मला करायचं आहे, इथपर्यंत मला पोचायचं आहे, हे करू शकता. जे विचार कराल ते सर्व विचार तुमचे पूर्ण होतील. या प्रकारचा हा महिना आहे. मागील महिन्यातलं सुद्धा तुमचे जे काही राहिलेले असतील ते पूर्ण होतील. इथं पैसा भरपूर मिळणार आहे. व्यवस्थित जे काही आहे ते चालू राहणार आहे. मागची कामं व्हायला सुरुवात होणार आहे, अडकलेली कामं व्हायला सुरुवात होणार आहे.
काय काळजी घ्यायची आहे तर हेल्थची. हेल्थला काय होऊ शकतं तर ॲलर्जी, या गोष्टी तुम्हाला होऊ शकतात. स्किनवर ॲलर्जी, अंगावर ॲलर्जी, ॲलर्जीचा खोकला यासारख्या गोष्टी तुम्हाला हेल्थसाठी घडू शकतात. त्यासाठी वेळीच दवाखान्यात लगेच जाणे आणि काही होऊ नये म्हणून उपाय करायला सुरुवात करणे, तो म्हणजे केशराचा टिळा. थोडंसं केशर घेऊन त्यात गंगाजल किंवा गुलाबजल लावून आपल्या मस्तकी एक टिळा लावणे, हे काम तुम्ही करू शकता. त्याच्यामुळं तोच टिळक जर तुम्ही बेंबीला सुद्धा लावला आणखीन फायदा होईल तुम्हाला, की ॲलर्जी किंवा या सगळ्या गोष्टी ज्या आपल्याला वाईट आहेत आणि चांगल्या आहेत त्याची फळं मिळतील आणि वाईट गोष्टी आपल्यापासून दूर राहतील. पुढचा महिना आहे जून महिना ओव्हर होतंय. पुढचा महिना आहे जून महिना. तर जून महिन्यामध्ये चांगली बातमी मिळेल, समाजात मान सन्मान मिळेल, पैसा भरपूर मिळेल. कष्ट जेवढे कराल त्याच्या चौपट पैसा तुमच्या हातामध्ये येईल, हे तुमचं तुम्हाला जाणवेल. माणसं एवढी चांगली भेटतील तुम्हाला की ती तुम्हाला काम देतील किंवा कामात मदत करतील आणि एक मान सन्मान तुम्हाला या महिन्यामध्ये मिळून जाऊ शकतो. लग्नासाठी जी लोक राहिलेली आहेत मेष राशीची, त्यांची लग्न जमू शकतात. तब्येत ठीक राहील. उपाय काय करायचा आहे, महिना एकदम छान आहे त्यामुळे जास्त काही सांगत बसले नाहीये. उपाय काय करायचा आहे तर शुक्रवारी चारा गाईला घालायचा आहे. दर शुक्रवारी महिनाभर घातला तरी चालेल, जे शक्य असेल तसं करा. पुढचा महिना आहे जुलै महिना. तर सुरुवातीला तुम्ही एक जिम्मेदार कसा असतो आपण घरातलं, तशा गोष्टी तुमच्याकडनं घडतील. अचानकच तुम्हाला स्वतःबद्दल काहीतरी मोटिवेशनल मिळायला सुरुवात होईल. आतनच ग्रह तारे ते निर्माण करत असतात. सुरुवात होईल. तुम्ही व्यायाम करायला लागाल, लवकर उठायला लागाल, हेल्थकडे लक्ष द्याल, खाण्याकडे लक्ष द्याल. या गोष्टी तुम्हीच करायला लागाल. त्यामुळे एकंदर हा महिना तुम्हाला चांगला जाईल. व्यायाम केल्यानं मन चांगलं राहील आणि संबंध सुधारायला सुरुवात होतील. जिथं संबंधांमध्ये 2-3 महिन्यापूर्वी जी खटास आली असेल ती आता भरून निघायला सुरुवात होईल. उपाय काय करायचा, याची अजून चांगली फळं मिळण्यासाठी उपाय काय करायचा आहे तर उपाय करायचा आहे वडाच्या झाडाला दर सोमवारी गोड दूध नेऊन अर्पण करायचं आहे. गोड दूध म्हणजे काय तर दुधात थोडीशी साखर घाला, चमचाभरच दूध घ्या, थोडंसं जास्त पाणी घ्या, दूध वाया घालवू नका, त्यात थोडीशी साखर घाला आणि एक भांडभर पाणी वडाच्या झाडाला नेऊन नक्की घाला. आता हे नसेल तर काय करू, ते नसेल तर काय करू, ह्याला काहीही नाही, हेच केलं पाहिजे तर तुमचं वर्ष आणि महिने याप्रमाणे जाणार म्हणजे जाणार. पुढचा महिना आहे तुमचा ऑगस्ट महिना आणि ऑगस्ट महिन्यामध्ये धन मिळेल. मनी मनी मनी, शनी 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 अशी करायची वेळ आहे. पैसाचं पैसा आहे. कष्टाचं संपूर्ण फळ मिळायचा महिना आहे तुमचा ऑगस्ट महिना. कामाची क्षमता वाढेल. पुढं काय करायचं हे तुम्हाला आधीच कळेल, कारण तुम्ही मागच्या सगळे टक्के टोणपे खाऊन आता ऑगस्ट महिन्यामध्ये एकदम क्लिअर झालेला असाल. त्यामुळं काय करायचंय हे कळून तुम्ही पैशामध्ये प्रगती करायला सुरुवात कराल. पैशासाठीच काम आहे. काम भरपूर आहे, त्याशिवाय पैसा नाही. त्यामुळं ऑगस्ट महिन्यामध्ये काम भरपूर आहे, कष्ट भरपूर करायचे आहेत, कर्म चांगली करायचे आहेत. कुठंही धर्मस्थानी फिरून येऊ शकता किंवा ट्रिप एखादी तुम्ही काढू शकता. काय करायचं आहे या महिन्याला, ऑगस्ट महिन्यामध्ये पाऊस रिमझिम चालू असतो. तर पिंपळाचं झाड कुठं सुनसान ठिकाणी तुम्हाला लावता आलं रोप तर जरूर लावा. नाही लावता आलं तर ऑगस्ट महिनाभर जिथं रोप असेल किंवा झाड असेल त्याला पाणी घालायचं काम करा. ऑगस्ट नंतर महिना येतोय आपला सप्टेंबर. तर सप्टेंबरला शनी वक्री होणार आहे. त्यामुळे पैसा कमवाल, पण आता जरा कमी होईल. जो लॉट होता ऑगस्ट मध्ये तो थोडासा सप्टेंबर मध्ये कमी होईल. सप्टेंबरला पैसा थोडा कमी मिळेल, पण जे मागचे प्रॉब्लेम होते, स्किनचे प्रॉब्लेम, ते पुन्हा डोकं वर काढतील. थोडंसं त्यासाठी पुन्हा औषध पाणी वगैरे तुम्हाला घ्यावं लागेल. हेल्थ थोडीशी नाजूक राहील आपल्या स्किन प्रॉब्लेममुळे, तर त्याकडे सगळ्यात जास्त लक्ष देणं गरजेचं आहे. आणि हे काही होऊ नाही झालं तरी थोडक्यात व्हावं यासाठी महादेवावर पूर्ण सप्टेंबर महिना सोमवारी दह्याचा अभिषेक करायचा आहे आणि नंतर पाणी घालून अभिषेक करून पांढरं फूल त्यांना व्हायचं आहे.
सप्टेंबर नंतर महिना येत आहे ऑक्टोबर. ऑक्टोबरमध्ये सुद्धा थोडंसं विचित्रच होणार आहे की तब्येत बिघडेल, वरचे प्रॉब्लेमच खाली चालू असतील, तब्येत बिघडेल, विरोधी किंवा शत्रू अचानक डोकं वर काढतील आणि आपल्याला त्रास द्यायला सुरुवात करतील. थोडासा त्रासिक महिना आहे ऑक्टोबर महिना. खर्च वाढतील, कमाई कमी होईल, हेल्थकडे थोडंसं लक्ष दिलं पाहिजे. यासाठी सगळ्यात महत्त्वाचं आहे ध्यान, आराधना, मेडिटेशन, आपल्याजवळ ब्रेसलेट असणं, क्रिस्टल असणं, या सगळ्या गोष्टी उपाय करणं यातनं तुम्हाला बाजूला ठेवतील. काय करायचं आहे, गोशाळेमध्ये मोठं मीठ दान करा, म्हणजे ते त्यांच्या खुराकात घालतील आणि तुमचा शनी मजबूत होईल. आणि हे जे काही आपल्याला होणार आहेत आजार म्हणा, स्किन प्रॉब्लेम म्हणा, दुःख म्हणा, यातनं आपली सुटका होईल. युनिवर्स तुम्हाला भरभरून साथ देईल, घाबरू नका. पुढचा महिना आहे नोव्हेंबर महिना. तर यामध्ये मनी मॅटर म्हणजे पैसा कमवाल पण तितकाच आणि घालवाल पण तितकाच. प्रॉपर्टी खरेदी करू शकता, गाडी खरेदी करू शकता, जीवनसाथी लग्न होऊ शकतं, पैसा मिळू शकतो, हेल्थ पण चांगली राहू शकते तुमची, पण तुमच्या जीवनसाथीची तब्येती डामाडौलपणा होऊ शकतो. त्यामुळे त्यांच्याकडे लक्ष द्या. त्यांना मानसिक ताणामुळे, टेन्शनमुळे हे आजार होऊ शकतात. त्यामुळं भांडण नको. जीवनसाथी तुम्ही स्त्री असा, अगर पुरुष असा मेष राशीचे, आपल्या पती पत्नी बरोबर, आपल्या प्रियकर प्रियसी बरोबर भांडण नको, नाहीतर त्यांना त्रास होईल, त्यांचं मानसिक टेन्शन आलेलं आणि ते आजारी पडतील. त्यामुळे हे काम घडू देऊ नका. आता यातला आपल्या हातूनच काही घडू नये म्हणूनच आपण आधी उपाय घेऊन आलो आहोत प्रत्येक महिन्याचे. त्याप्रमाणे यावेळी करायचंय, तांब्याभर पाणी महादेवांना अर्पण करायचंय, थोडासा गुळ दर सोमवारी त्यांच्यापाशी ठेवून येऊन त्यांना प्रार्थना करायची आहे. या ज्या गोष्टी आहेत त्या काही माझ्या आयुष्यात घडू नये, ही सारी दुःख तुम्हाला घ्या आणि मला सुख भरभरून द्या, हे महादेवांना प्रार्थना करायची आहे. तेच दुःख हरणारे आहेत, तेच हर हर महादेव आहेत. शेवटचा महिना आला बघा. आपण जानेवारी पासून आलो डिसेंबर महिन्यापर्यंत. मेष राशीचा शेवटचा महिना आहे. डिसेंबर महिन्यात काय होणार आहे हे बघण्यासाठी. तर डिसेंबर महिन्यामध्ये काम भरपूर राहील, त्यामुळे थोडासा कामाचा ट्रेस पण राहील. त्यामुळे थोडासा विसर पडायला सुरुवात होईल. महत्त्वाची काहीतरी वस्तू, काहीतरी कामं या महिन्यामध्ये तुम्ही विसरू शकता आणि त्यामुळं थोडंसं नुकसान होऊ शकतं. काम खूप असेल, त्यामुळं टेन्शन पण जास्त असेल. काम पूर्ण करून वर्षाच्या शेवटी कुठंतरी धार्मिक स्थानी, जे महत्त्वाचे धर्म ठिकाणं आहेत, तिथं कुठंतरी यात्रा करून या. ह्याचा फायदा तुम्हाला 2025ला होईल. म्हणजे पुढच्या डिसेंबर महिन्यामध्ये कोणत्या ना कोणत्या देवाला यात्रा करून येणं हे मेष राशीनं चुकायचं नाही. डिसेंबर महिन्यातला तुमचा उपाय हा आहे, सोमवारी महादेवांना देशी गाईचं तूप अर्पण करायचं आहे, तांब्याभर पाणी अर्पण करायचं आहे आणि नमस्कार करायचा आहे. तर तुम्हाला कसं वाटलं हे राशी भविष्य, की मेष राशीचे साऱ्या महिन्यांचं भविष्य मी सांगितलं, साऱ्या महिन्यांचे उपाय मी सांगितले. हे भविष्य तुम्हाला कसं वाटलं यासाठी मला भरभरून लाईक करा, भरभरून कमेंट करा आणि एकमेकांपाशी शेअर करा. तुम्हाला मी सांगते, मागच्या वर्षी पण मी हेच बोलले, पण तुम्ही लोकांनी माझी इच्छा पूर्ण केली नाही की एसएच ज्योतिष कट्टाला सिल्वर बटन मिळावं. हा ताईचा गोल आहे आणि तो तुमच्याशिवाय पूर्ण होणार नाहीये. तर प्लीज यावर्षी तरी हे काम करा. सगळ्यांनी व्हिडिओला लाईक करा, भरभरून शेअर करा. आणि तुम्हाला माहीत आहे की मी स्वतः साधना करते की सरस्वती माता माझ्या जिभेवर यावी आणि मग ते तुमच्या पुढं मी प्रगट करावं राशी भविष्य किंवा उपाय. त्यामुळे तुम्हाला ह्याचा गुण येतो, तुम्हाला आवडतं, तर त्याचप्रमाणे ते लाईक शेअर सबस्क्राईब पण करा. तर चला, आजचा व्हिडिओ इथंच बास करूया. उद्या भेटूया पुढच्या राशी बरोबर. तोपर्यंत ओम साईराम.